कोल्हापूर शहरातील झाडांची काही ठेकेदारांकडून कत्तल केली जाते। अशा ठेकेदारांची चौकशी करून त्यांचा ठेका रद्द करावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बुधवारी हिंदू युवा प्रतिष्ठानच्या वतीने महापालिकेसमोर अभिनव आंदोलन केलं। त्यानंतर महापौर रूपाराणी निकम यांना निवेदन देण्यात आलं। कोल्हापूर शहरातील काही संस्था आणि व्यक्ती झाडांची लागवड करून त्यांचं योग्य पद्धतीने संगोपन करतात, तर दुसरीकडे महापालिकेने नेमलेले काही ठेकेदार शहरातील झाडांची कत्तल करून स्वतःचं उखळ पांढरं करून घेत आहेत। झाडांची कत्तल करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बुधवारी हिंदू युवा प्रतिष्ठाननं नवीन अभिनव आंदोलन छेडलं। महापालिकेच्या दारात रक्ताळलेल्या अवस्थेत तोडलेल्या झाडांचे प्रतिकात्मक मृतदेह ठेवून प्रशासनाचा निषेध करण्यात आला। त्यानंतर महापौर रूपाराणी निकम यांना निवेदन देण्यात आलं। स्वतःच्या स्वार्थासाठी शहरातील झाडं तोडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई, राजेंद्र सूर्यवंशी, संजय मांगलेकर, श्रीकांत कदम, सचिन ढनाल, संजय ढाले, श्रीकांत मनोळे, दीपक पेटकर, प्राध्यापक SP चौगुले, सुनील दळवी, संजय राणे सहभागी झाले होते।